त्याचं समान वाटप होईल असं फडणवीसांनीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। त्यावेळी अमित शहा मान हलवताना दिसत होते। संजय राऊत यांनी भाजपवर ही जोरदार टीका केली आहे, तर उद्धव ठाकरे कोणत्याही चोर मंडळासोबत जाणार नाहीत। संजय राऊत यांनी भाजपवर ही खोचक टीका देखील केली आहे। देवेंद्र फडणवीस वगैरे आम्ही सगळे गेलो वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सी मध्ये। तिथे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय ना, चर्चेत काय झालं? चर्चेत असं घडलंय की यापुढे लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढू आणि सत्तेचं वाटप हे समसमान होईल। हे त्यांचं वक्तव्य आजही तुम्हाला गुगलवरती जा, यूट्यूबवर जा, आहे ना, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की अमित शहाजी मान हलवत आहेत आणि मान्यता देत आहेत। तेव्हा हे खोटेपणा जो आहे हा खोटेपणात भाजपला घेऊन कायमचा बुडणार आहे। आता तुम्ही एक शिवसेना तुमच्याकडे आणली आहे ना, एक राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही तुमच्या दावणीला बांधली आहे ना, मग तुम्हाला मूळ शिवसेना कशा करता पाहिजे? हे तुम्ही सगळे चोर मंडळ बाजूला घेऊन त्यांना पट्ट्या चिटकवल्यात ना, ही शिवसेना, ही राष्ट्रवादी काँग्रेस, मग त्यांच्याबरोबर नांदा की सुखा नाही। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही कोणत्याही अशा प्रकारच्या चोर मंडळामध्ये कधीच सहभागी होणार नाही। मी आता तुम्हाला सांगतो।